आणि जेव्हा साईबाबाची पालखी निघेल ना तेव्हा क्राऊड बघा फक्त आणि तुम्हाला एन्जॉयमेंट दाखवेल. तुम्ही फक्त लास्टपर्यंत राहा आणि कंटिन्यू राहा आणि व्हिडिओचं मजा घ्या. चला, ओम साईराम. ओम साईराम. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आता मी जस्ट पोहोचलो शिर्डीला आणि काय माहिती आहे का, मी ब्लॉग आहे ना आमच्या घरापासूनच म्हणजे स्टार्ट करणार होतो. तर काय विचार केला मी, कारण आपल्या ट्रॅव्हलचा जरा ब्लॉग होईल, पण मी इच्छा नव्हती माझी, म्हणून मी इथं बरा विचार केला शिर्डीला पोहोचून आपण ब्लॉग चालू करू. म्हणजे आता मी जस्ट पोहोचलो आहे आणि आत्ताच रूम वगैरे घेतली आणि आमची दीपाली स्लीप. झोप कदा भेटते कदा नाही. हे बघा, आत्ताच रूम घेतली. तर अजून आमचे 3 फंटर अजून यावंच. ही आमची मॅडम आहे ना, तर हिचा प्लॅन जरा वेगळा होता, म्हणजे येणार नव्हती. मला घर राखायला ठेवलेलं होतं आमचे घर. तर काय झालं, आता तूच सांग, मी काय बोलणार नाही, तूच सांग. मम्मी बोलली चल, जोरात बोल. मम्मी बोलली चल घरात नको राहू. आणि टायसनचा टायसनला काय, तर टायसनला घरण म्हणजे घरात ठेवलेला नाही, ही घरात. तर ही काय बोलली, बोलते टायसनला बोलते 1 दिवस ठेव, म्हणजे ही आमच्या सोबत यावाला मोकला ना. त्याला हागामुताला कोण नाही येईल, पळाला असं हल्लं. कसा पळल तो, शोधलं एवढं वर्ष घर नाही पळल कसा तो. तुला यावं तर सांग ना. मला नव्हतं ठेवायचं. हा, मग म्हणून टायसनला बोलतं तिथं आपल्या वाड्यावर नाही आणि बोलतं शिर्डीला म्हणून मला सोबत नाही. इच्छा होती, भीती वाटते मला घरी. भीती वाटते, काम करायला ठेवतो मला. इच्छा होती आमच्या सोबत यावाची, म्हणून तिने प्लॅन केला टायसनला न्या तिथं फार्म हाऊसवर आणि तुमच्यासोबत येते. तर असा प्लॅन दीपावलीचा होता. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही येतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे उद्या आहे, 1 दिवस अगोदर आम्ही येतो. काय चालू आली? हां बरोबर, हा दिवस उजाडला आणि वाजले सकाळचे किती वाजलं, 4:30 वाजून गेलं, परफेक्ट 5 वाजलं. आणि आम्ही घरातून 11 साडे 11 वाजता काहीतरी निघलो ना, 11 वाजता घरातून निघलो आणि इथं पोहोचलो आहे. म्हणजे आता आम्ही मगाशीच पोहोचलेलो, 4 साडेचारला पोहोचलो. रूम बघता बघता टाईम झाला मला. तर फायनली रूम भेटली. आम्ही छोटीच रूम आहे, हे 5 बेड आहेत. आता जरा झोपतो, आराम करतो, नंतर आम्ही डायरेक्ट दर्शनाला लागलो. तर तुम्हाला नंतर रात्रीचा धम्माल मस्ती काय असतं ना, जेव्हा बँड वगैरे असेल ना, ती तुम्हाला धम्माल मस्ती दाखवेल काय असतं एन्जॉयमेंट. आणि आपली उरणमधली पब्लिक पण असते इथं, नंतर तुम्हाला दाखवेल काय काय मजा असतं. आता आम्ही जरा आराम करून घेतो, नंतर आपण भेटू. चलो. बाईला आमच्या सर्दी आली, सर्दी झाली त्याला. एक माणूस ठेवलाय ड्रॉप टाकाला.
जमते का? अरे करा कॅन्सल कॅन्सल काय होतं यो तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय. तर आता मग अशी माहिती आहे का, आमचा प्लॅन जरा वेगळा होता. म्हणजे आम्ही आराम करणार होतो. तर भाई बोलते अगोदर आपण दर्शन वगैरे करू. तर आता आम्ही दर्शन वगैरे करतोय. हे सगळं फ्रेश वगैरे झालेत बघा. आता एक पालखी पण गेली मस्त सकाळी. आणि तुम्हाला शिव सकाळचे 6:30 वाजलेत. आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला. दर्शन वगैरे करू, नंतर रूम मध्ये येऊ. जरा आराम पण करू आम्ही. आणि आता फोन पण आलता आमच्या राकेश भाईचा. तर ती 2 माणसं येणार आहेत, म्हणजे आमचीच माणसं आहेत. त्याच्यानंतर येतील. तर आता आम्ही अगोदर दर्शन वगैरे करू. सकाळचे बघता तुम्ही गर्दी. तर चला फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि सकाळी आम्ही 8 वाजता गेलो होतो म्हणजे रूमवरून दर्शनासाठी. आता वाजलेत काहीतरी 12 तरी वाजले असतील. वाजले किती? तुमचं दर्शन नाही अजून? कधी? हा हे काय झालं? हे सगळं शेवकर पुढं काय सगळ्यांना पुढं. तर चला आमची बाकीची भंटण आहे ना रूमवर होतात. आम्हाला वाटलं का दर्शन वगैरे करत असतील, पण तसं काय झालं नाही. त्या रूमवर जात. आणि आता आम्ही प्रसाद वगैरे घेतली. प्रसाद वगैरे सगळी घेतली आम्ही सगळ्यांनी. आता चालू तर रूममध्ये चालू जरा आराम करते. तर रूमवरच चालवतो आराम करतो. नंतर संध्याकाळी आपण भेटू. लय दमलो. आपण सकाळी 8 वाजता गेलो ना. आता वाजले किती? 12 की सॉरी 11:30 ना. परफेक्ट. किती तास झालं? किती? 4.5 तास आम्हाला लाईनीला लागलं. 4.5 तास लागला म्हणजे लाईनीला. तर चला आता आम्ही चालू रूममध्ये जातो आणि आराम करतो. आम्ही डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटू. चला ओम साईराम. तर इथं दीपालीच्या मैत्रीण भेटल्या. तर दीपालीची ख्वाहिश आहे की फोटोशूट इथं होऊन जाऊन दे. ते पण आहे ना, काहीतरी सबूत पाहिजे. चला यांचं फोटोशूट करते आणि डायरेक्ट रूममध्ये जाऊ. यांची येतं का फ्रेममध्ये येतं का? तर आमच्या मम्मीला भूक लागली. तर मम्मी बोलते जरा नाश्ता करूया. तर आता आम्ही आलोय साई सागर फूड. दरवर्षीप्रमाणे जेव्हा शिर्डीला येतं ना, तर इथं पहिलं फूड सेंटरला पहिलं इथं नाश्ता वगैरे. अरे कुठलं सोनारकर का झालं तुमचं दर्शन? किती तास लागलं? सकाळी गेलो होतो. आता पुन्हा एकदा त्यांची ट्रेन काढलेली आहे, बघूया कसं आहे का. संध्याकाळी मजा असेल का नाही मजा? हा मग फुल संध्याकाळी भेटा नंतर. चला ओम साईराम. ओम साईराम. तर चला आता जरा जेवण वगैरे घेते आणि डायरेक्ट आपण रूममध्ये जाऊ. चला. तर चला आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता आमची 3 फंटर आलेले आहेत नवीन, जे तुम्हाला सकाळी मी बोलवतो, जे आमचे फंटर. तर हे यश, राकेश आणि प्रथमेश बाला. तर चला जेवण वगैरे झालं. आता चालू आहे रूममध्ये आणि आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू. चलो भाई फोटोशूट चालू आहे इतर. तर मित्रांनो आता रात्रीचे वाजलेत 7:30 म्हणजे वाजून गेलेत. आणि मगाशीच साईबाबाची आरती वगैरे झालेली आहे. आणि तुम्हाला मी धमाल मस्ती दाखवले थोड्या वेळात. जो आता यो एरिया आहे ना माझ्या पाठचा पूर्ण आहे ना पब्लिकशी म्हणजे भरल. जेव्हा आता बँड वगैरे लागतील ना इथं
मला वाटते बाहेर ठिकाणीतले बँड असतील ना इथं ब्रॅस बँड बोला, नाशिक ढोल आणि डीजे वगैरे इथं सगळं असतं. तुम्हाला दाखवील धमाल मस्ती काय असतं ते. जेव्हा आपली उरणमधली पब्लिक पण असतं आणि जेव्हा साईबाबाची पालखी निघेल ना तेव्हा क्राऊड बघा फक्त आणि तुम्हाला एन्जॉयमेंट दाखवेल. तुम्ही बघता लास्टपर्यंत राहा आणि कंटिन्यू राहा आणि व्हिडिओचं मजा घ्या. चला ओम साईराम. ओम साईराम.
तर चला, अशा प्रकारे मी आजची व्हिडिओ इथे एंड करतोय. तुम्ही धमाल बघितली असेलच. मग अशी क्राऊड होता ना जेव्हा आपले साईबाबाची पालखी मी निघाली होती, तेव्हा जो क्राऊड होता ना बेकार म्हणजे बेकारच. आणि धमाल मस्ती एक नंबर झाली तिथं. सर्व आपले उरणमधली पब्लिक होती आणि मुंबई आणि असे प्रत्येक अशी कोळीवाड्यातली माणसं होती तिथं. पण जरा मला जास्त व्हिडिओ काढायला भेटली नाही. आणि तिथं पालखीजवळ पाया पाडायला सगळं गेलं होतं. सगळ्यांची चेंगराचेंगरी झाली. सगळी लेडीज हे साईडला ते साईडला सगळी खाली पडलेली. म्हणजे एवढी गर्दी होती ना बोलूच नका. तर आता आम्ही जेवायला आलो होतो. जेवलो वगैरे सगळं. हे बघा यांची अजून वस्ती आहे. म्हणजे उद्या का परवा निघू रात्री. उद्या निघतील ते. सकाळी वेटन जॉय. हे 3 दिवस त्यांचा गोठा पूर्ण होईल. तर चला, सर्व जेवलेत आता. ओके ना? काय बोलू आता तुला. एवढी जेवली तरी गुलाबजाम. असं आहे का? गाडी चालवतो कितन भाई शिर्डीला आला पण मानला आर्मिड होतं. आर्मीट झाला. गोळ्या खाल्या. नंतर काय झालं काय माहिती. हा नाही तो ओके झाला. पण तो ओके झाला. तसा दर्शन होता. तर चला, अशा प्रकारे मी आजची व्हिडिओ इथंच एंड करतोय. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली? ट्रेनला घे ना. टायसन आपला वाईट आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया. चला, ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम ताई. होय, ओम साईराम. ओम साईराम. चला बोल टाटा बोल. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. पुढच्या वर्षी भेटू आपण.